हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे होती माझी जी टेस्ट, म्हणजे ड्रायव्हिंगची. कॅनडामध्ये 3 लायसन्स असतात, G1, G2 आणि G. तर G1 जे आहे ते फक्त काय कामाचं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही ड्राईव्ह नाही करू शकता, फक्त तुम्ही लर्न करू शकता. G2 मध्ये जे आहे तुम्ही ड्राईव्ह करू शकता, पण तुमच्यावरती रेस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही हा पर्टिक्युलर हायवेवर नाही जाऊ शकत, आणि मग काय प्रेग्नेंट विमेनला नाही कॅरी करू शकत, असं काहीतरी आहे, रेस्ट्रिक्शन्स होते त्याच्यामध्ये. पण जी लायसन्स जे आहे त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन नाही, तुम्ही कुठे पण जा, काहीही करू शकता. प्लस जी लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वर्ल्डच्या काहीतरी 40 का 60 कंट्रीज काहीतरी आहे, तिकडे पण तुम्ही ड्राईव्ह करू शकता विथ कॅनडाज जी लायसन्स. तर ती टेस्ट माझी आज होती आणि त्या टेस्टमध्ये मी पास झालोय. येस, मी पास झालोय मित्रांनो. आणि म्हणूनच मी आता चाललो आहे संजनाच्या फेवरेट रेस्टॉरंटवर, कारण की मला माहिती आहे मी टेस्ट पास झालो आहे आणि ह्या गोष्टीची ती पार्टी माझ्याकडे मागेल, कारण की आम्हाला चांगलं जेवण खाण्याचं फक्त निमित्त लागतं. ते मी घ्यायला चाललो आहे ती कामावरनं सुटण्याच्या आधी. मी तर सुट्टी घेतलेली कारण की माझी टेस्ट होती. तर मी प्लॅन केलं की मी ती कामावरनं सुटण्याच्या आधीच जेवण घेऊन ठेवेल आणि तिला सरप्राईज करेल, 1 नाही 2. एक माझा रिझल्ट, कारण की तिला माहिती नसेल ऑब्व्हियसली की काय झालंय माझ्यासोबत, मी तिला सांगितलं पण नाहीये. तर मी तिला दोन्ही गोष्टी सांगेल आणि दोघांचे रिॲक्शन आपण बघूया. तो लेट्स गो. तर मित्रांनो, अपडेट. तर जेवण मी घेतलेलं आहे आणि मी निघालोय परत घरी जायला. आणि पहिले मी तिला पिक करणार आहे कामावरनं आणि तिचं रिॲक्शन बघूया आपण की काय रिॲक्शन देते ती, कारण तिला माहिती नाही आहे. तर बघूया. आणि तिला हे पण नाही माहिती आहे की मी पास झालो आहे. तर दोघांचे रिॲक्शन बघूया आपण की तिच्याकडनं काय येतात. तर स्टे ट्यून्ड. तर मित्रांनो, आता तिचा फोन आलेला की ती निघाली आहे कामावरनं आणि ती मला विचारत होती की तू कुठे आहे. तर मी तिला बोललो की अरे थांब थोडं ना, लायसन्सचं काहीतरी गडबड चालू आहे, जरा 10 मिनटं थांब, कारण की मी लेट झालो थोडासा. ती मी कॅल्क्युलेट केलेलं टाईम की तिला एक्झॅक्ट मी पिक करेल, पण थोडंसं लेट झालं. पण बघूया, आता पोहोचू, मी 5 मिनिटात पोहोचेल. उभी आहे कशी ही उभी आहे इकडे, बघूया आता. सेन्स, वेलकम. काय वाटतं तुला, मी पास झालो की फेल? ऑब्विसली पासच झाला. मला वाटलेलंच हे बोलशील आणि घाण झाली. का तू फेल खरं झालास? सिरियसली त्यांनी पण पैसे हे नाही केले. का पण एक तू मिनिट फेल पकड ना, एक मिनिट पकड. काय झालं सीट माहितीये? बेल्ट पण नाही लावला. थांब ना, इथेच लावतोय मी. काय झालं माहितीये का? काय झालं? अबे ते मर्जिंगच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला. काय तो mergingच्या? छोटा रॅम्प होता ना हा. तिकडेच 100 नाही झालं. आणि एवढी दुनियाभरची ट्रॅफिक होती ना, तर त्यांनी मला बोललं लेन चेंज कर वेन इट इज सेफ. हा. तर मी लेन चेंज टाकलं तर सेफ नव्हतं. हा. तर तो मला परत बोलतो की यू हॅव टू डू अ लेन चेंज. हा. तर मागे गाडी येत होती, हा. तर मी दांदरून मग अशी केली, मग मागे खूप जवळ गाडी होती, मी परत असं केलं. पण त्यांनी पैसे नाही कापले. त्यांनी बोललं की तुम्ही परत येऊन टेस्ट द्या कधी? 2 दिवसानंतर. अच्छा, का असं? काय माहिती आता, काय बोलणार. सॅड फेस. तुझ्यापेक्षा छान तर मी टेस्ट दिलेली. ए पागल, पास झालोय मी. वाटलेलंच मला. पप्पू पास हो गया. असं होणारच आता- नाही. फेल होतं हायवे वरती. तू मला दिवसात 2 वेळा असं घेऊन जातो. ए आता माझा पगार वाढव. जी लायसन्स वाल्यासोबत बसलीस तू. चल हे रिॲक्शन तू भेटलं. एवढा लेट का आला, पहिले ते सांग मला. आता एक काम कर, आता तू पार्टी मागणार ना माझ्याकडनं? नाही, मी नव्हती मागणार. जी पास झाल्याची पार्टी नाही मागणार तू? काय आता पार्टी का? ठीक आहे, ते देतोय तर, पण मी भाई, असं काय तू मागणार नाही? तुझ्यासारखी नाहीये मी. काय छोटी गोष्ट नाही, पार्टी म्हणजे दे पार्टी करायली पाहिजे. ठीक आहे ना? ठीक आहे ना? बोललीस तू आता? अचिव्हमेंट सेलिब्रेट केलं पाहिजे. पण मी असं विचार आता नाही तू केलेला. बोललीस ना, आता जर खाल्लंस. काय आणलंयस तू? काय आणलं नाही मी, जे घेईल आता. तू अश्वा वगैरेला जातोयस का? नाही, मग? ते सगळं जाऊ दे, पण मी घेईल, तू खाणार नाही ना. आता तू बोलली पार्टी नाही पाहिजे तुला. तू मी काय नाही खाणार. इथे काय एवढं चांगलं भेटत पण नाही की असं म्हणजे. मागे बघ जरा. काय येतं तशा डब्यामध्ये? तू अश्वा जाऊन आलायस? मग त्या डब्यात काय येतं? मोमो आणले तू? हो. तू अश्वाला एकटा जायची हिंमत कशी केलीस? टाइम वाचला ना भाई. आता तू खाणार नाहीयेस हे, कारण तुला पार्टी घेण्यात इंटरेस्ट नाही आहे. इकडे ये, मला एवढं
पण तुला तर इंटरेस्ट नाही आहे ना पार्टी घेण्यात, मग तू नको खाऊ, मी पण खायची मला वाटलं की तू आता घेऊन चालशील आणि मग नाही, वैताग नाही, किती no. आला असता. जायला वैताग आला असता ना. पण मला तेच वाटलं की मग आपण बघ. वीकेंडला गेलो असतो सोबत. नाही पण बघ ना आता 4:15 तर चला आता मी जातो. हे तुझ्या तोंडात असं वास येते, काय खाल्लंस? जेली वेली खाल्ली? मी काय माहित कुठून येते हे? लिप बाम? नाही लिप बाम नाही मग लावलं. कसलं सॅनिटायझर? Sanitizer. सॅनिटायझरचा वास. चला मित्रांनो, तर आता आम्ही करू पार्टी. बाय. मधल्या लेननी गेलं तर डायरेक्ट हायवेला जाऊ शकतो ना. हा. तर त्यांनी काय केलं माहितीये, मला राईट लेन मध्ये ठेवलं, जिथून परत मर्ज करावं merge लागतं. ती करावं लेन लागतं. बंद होते ना. हा. मी बोललो काय नालायक आहे भाई. तर मी बोललो ले बेटा तेरे को मैं भी दिखाता हूँ. इतना बार ड्राइव किया मैंने. केलं मी लेन 100 101 वरनं काटा ना मागे गेला ना पुढे, तो पण बघत राहिला की भाई काय गाडी चालवते. 101 खरं तुम्हाला माहितीये, काल हा मला म्हणला चल, मी त्याला कालपर्यंत माहितीच नव्हतं की आज आहे, म्हणजे लक्षात होतं पण असं हे नव्हतं की मला प्रॅक्टिस करायची, कारण की ऑब्व्हियसली तो दररोज गाडी चालवतो आणि दररोज तो हायवे वरनं चालवतो. तर मग मला बोलतो चल आता आम्ही परत जात होतो घरी, तर मला बोलतो चल आता मी थोडंसं असं करतो की मी 100 वरच करेल वगैरे मर्ज. आणि मग ना त्यांनी असं पाय ठेवला आणि मी बघतीये 101च. तर मी बोलते ना स्लोप येऊ दे, वर जाते गाडी 100, खाली येते गाडी 100. म्हटलं भाई तू काय मॅन्युअल क्रूज कंट्रोल बेटर आहे तुझं नॉर्मल गाडीच्या क्रूज कंट्रोल पेक्षा. एवढं आम्ही हसत होतो काल. पण व्हेरी नाईस बघ, काल तू केला आणि आज पण तेच केलं, तर कामात आलं ते. आणि बरं झालं आपण काल गेलेलो, माहितीये का. तो रॅम्प छोटा होता, मला माहित नाही. तर आता काय झालं, काल आपण गेलो तर मला एक्झॅक्ट माहित पडलं की इथून मला स्पीड अप करायचंय, कारण खूप छोटा रॅम्प आहे तो. एवढ्या छोट्या रॅम्पवर नाही गेलोय आपण कधीच. पण जे पण असो, पास तर झालो. व्हेरी नाईस. मग आता इन्शुरन्स कमी येईल ना. इन्शुरन्स कमी येईल. Very nice. त्याच्यासाठीच तर मी आधी दिली एक्झाम, की रिन्युअलच्या आधीच एक्झाम देऊन टाकेल. बघा मित्रांनो काय काय करतोय आम्ही इथे. यस. जहां से भी पैसा बचे बचाओ. ऐसे बचाओ. आज काय किती छान आहे पण ना. यार मी आपण सोबत यायला पाहिजे होतं, पण कुठे? इथे जाताना, कारण की एवढं मस्त दिसत. हा, कारण की मैंने एवढं बोला मस्त दिसत आपको. होतं. पण मग मी बोललो की ठीक आहे ना, आपली ट्रिप्स प्लॅन्ड आहेत. येस, आम्ही तुम्हाला माहितीये आम्ही आपली पुढे एक trip planned ट्रिप, आहे आमची एक ट्रिप तर मेन वाली येईलच, जी ह्याची बर्थडे ट्रिप आहे. बट Yes. त्याच्या आधी पण एक आम्ही छोट्या जागेवर जाणार आहे. ऍक्च्युली ती छोटी जागा नाही, बट इट्स अ प्रिटी प्लेस. तर मग तुम्हाला ते पण Yes. दिसेल. आम्ही सांगणार नाही आता आम्ही कुठे जातोय, बट ह्याची बर्थडे ट्रिप आमच्या लाईफची बेस्ट ट्रिप असणार. Yes, yes. म्हणजे Best जेव्हा and आम्ही expensive. बेस्ट अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह, Life जेव्हा is आम्ही सगळ्यात कॅनडामध्ये expensive. आलेलो तेव्हापासून आम्ही तेव्हापासनं, विचार केलेला. इनफॅक्ट त्याच्या आधीपासनं, यायच्या आधीपासनं आम्ही विचार केलेला की आम्ही इथे आल्यावर इथे तर गेलंच Yes. पाहिजे. कुठे जाऊ ना जाऊ पण इथे आम्हाला जायचंच आहे. आणि आता आम्ही फायनली आम्ही मी एवढं महाग ट्रिप करतोय, एवढं जास्त, तुम्ही खूपच एक्साइटेड पण वर्थ इट आहे ते, वर्थ इट येस आहे. येस, व्हेरी वर्थ इट. आणि ते पण आम्ही बजेट मध्ये करतोय, तरी ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे. Yes. सो बजेट नाही ऍक्च्युली, Budget नाहीये. आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट करू शकत होतो, बट नाही. ठीक आहे. बघू पण आता. तरी बजेट आहे. पण तरी तुम्ही खूप एक्साइटेड राहा, कारण की ती बेस्ट 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 ट्रिप असेल एकदम. Yes. खूपच एक्साइटेड आहे आम्ही. ह्याचं तोंड असं का आहे? काय वाटतं तुम्हाला? फ्राईड राईस आम्ही आता आमची पार्टी करतोय, आणि त्यासोबत आम्ही सिरीज बघतोय एक नवीन, ज्याचं नाव आहे मटका किंग. अमेझॉन प्राईम. येस, मस्त मस्त सिरीज. मस्त छान आहे, तुम्ही पण बघू शकता. सो चिअर्स टू माय ड्राईव्ह टेस्ट. ये वेल डन. सन येते मागून. सॉरी मित्रांनो, आम्ही जेव्हा जेवण उघडलं आम्ही एवढं एक्साइटेड झालो आणि एवढं मजा आली खायला, आम्ही दाखवूच नाही शकलो तुम्हाला की आम्ही किती खाल्लं. पण आता आम्ही परत कारमध्ये बसलोय. गेस व्हॉट, आम्ही कुठे जातोय? तर आम्ही लोळलेलो मस्त काउचवर आमच्या, सिरीज बघत होतो. आणि मग त्याच्यानंतर दिसतंय तुम्हाला हे जे असं सनराईज येत आहे, तर दीपेश बोलला चल सनसेट बघायला बाहेर जाऊया. आणि मग आता तो मला ड्राईव्हवर घेऊन जातोय सनसेट बघायला, जे की मला खूप आवडतं. आणि हा पार्क हा आमच्या सुख दुःखाचा साथी आहे. हा पार्क आम्ही तुम्हाला कधी दाखवलंच नाही. बिवरमीड पार्क आमच्या सुख दुःखच्या साथी. आम्ही इथेच किती सनसेट बघितलेत मस्त मस्त. आणि तुम्हाला माहितीये हे आमच्या घरापासून एवढं जास्त जवळ आहे, 3-4 मिनिटं वॉकिंग. चल 3-4 हे बघ समोर भाई दिसतं तुम्हाला. वाव, सन. आज खूपच लाईक क्लिअर स्काय आहे, खूपच. तर मला असं वाटत नाही की एकदम प्रिटी होईल, बट
सनसेट कधी मिस आधी कुठे जायचंय मग? चल खूप वर आहे आधी. काय माहिती यार, खाली येऊन जाईल गावी असेल समोर. हा. आणि हा असं विचारतोय कुठे जायचं, आम्ही आईस्क्रीम पण खाणार आहे. आम्हाला बास्किन रॉबिन्स खायला घेऊन जातो. यस. इट्स अ गुड डे. आम्ही असं छोटं छोटं हे सेलिब्रेट करतो, छोट्या छोट्या गोष्टी, मजा येते. येस. आता तुम्हाला आम्ही दाखवतो सनसेट कसं होतंय. आणि लेक पण आहे पार्क मध्ये, तर तुम्ही lake पण यस, बघा. खूप सुंदर आहे. आणि पार्किंग आताच मला भरलेली दिसते, तर हा. लोक असणार आहे. खूप असतात, पण कारण की चांगला तिकडे दिवस आहे. आतमध्ये ते पण आहे ना, हॉकी, हा फुटबॉल वाला ग्राउंड पण आहे, तर लोक खेळतात तिथे. Yes. मुलांना घेऊन येतात, त्यांचं Let's see. चांगलं असतं, तर बघत राहा. गाडी आम्ही पार्क केली आणि हा व्ह्यू आहे पार्किंग लॉट मधनं. हे बघा. ब्रिज किती सुंदर आहे, तो चालत जातोय. येस भाई, ग्रास बघा किती ग्रीन आणि किती मस्त दिसतंय हे मागे. लोक आलेत बघ ना, किती खेळताय सगळे. समर भाई करताय. एन्जॉय करताय समर टाइम. बाय द वे या पार्क मध्ये बीच पण आहे. येस, छोटंसं आर्टिफिशियल बीच पण बनवलं आहे. तर या लेकमध्ये किती जास्त पाणी सध्या वाढलंय. विंटरमध्ये ही पूर्ण हे होते, फ्रीज होते पूर्ण लेक. आमच्याकडे क्लिप असेल आहे ना, आपल्याकडे क्लिप जेव्हा हे पूर्ण फ्रीज झाली आहे. ही पूर्ण एवढी मोठी लेक, हे बघा किती मोठी लेक आहे. पण एवढं पाणी नसतं. ते पूर्णचे पूर्ण फ्रीज होते, पण किती सुंदर दिसतंय हे. आणि इकडे असे बेंचेस लावलेत की तुम्ही बसून पूर्ण सनसेट एन्जॉय करू शकता, पूर्ण व्ह्यू. काय अँगल आहे बघ ना, भारी. येस, पूर्ण अँगल, पूर्ण सनसेट दिसेल इथून. थंड वारा येतं. थंडी वाजते. आणि इथे हे सगळे मशीन पण लावले त्यांनी एक्सरसाइज करायला. जसं आपल्या इथे पण आहे, पण इथले चांगले. पण इथले लोक उडत नाही त्याच्यावर, उभं राहून हवेत. हा, पण आणि कोणीच बीच नाही. दाखव. हा बीच आहे, बिवर मीट बीच, जिथे सध्या कोणीच नाही आहे. खूप थंडी. समरमध्ये ते लोक जातात, हा पाण्यामध्ये जातात मस्त. भाई काय मस्त दिसतंय. तर सुंदर सनसेट बघून आता आम्ही निघालोय आईस्क्रीम खायला. एंड ऑफ द डे. आणि मग आम्ही आमचा राहिलेला मटकाचा लास्ट एपिसोड बघू, मटका किंगचा. आणि मग आम्ही झोपणार. गुड नाईट. नाही, It was गुड नाईट good. नाही. It was a good day. इट वॉज अ गुड डे, Yes. बट इट्स स्टील पेंडिंग. आईस्क्रीम दाखवू आम्ही तुम्हाला की आम्ही कोणती आईस्क्रीम खातोय. पण हे बघा भाई, हे किती सुंदर दिसतंय हे क्लिप. हे बघा. आ चुका है मेरा आईस्क्रीम. किती भारी दिसतंय. रॉकी रोड अँड ब्राउनी मॅडनेस. आणि हे बघा स्कूप साईज. स्कूप किती मोठं scoop आहे भाई. आणि हे कोण तुम्हाला छोटं वाटत असेल, बट हे हात ठेवस ह्यूज. भाई सा, हे बघा. आणि माइंड यू, याचा हात खूप मोठा आहे, खतरनाक असतात. असं खाल्लं तर किती घाण. कधी शिकशील मला पहिला अरे घास आता बनवणं? फोन मध्ये आहे ना. तर मग तुम्हाला बोलू शकतो की घे सँड, तू पहिले खा. घे. हे आता खाल्ल्यानंतर काय घे. अरे पण ते फोन मध्ये येतो. आईस्क्रीम खाल्ला आम्ही, जबरदस्त आईस्क्रीम होतं. जबरदस्त. एक माणसाचं जेवण होतं भाई, ते एवढं सारं. जर तुम्ही कुठे, जर तुम्हाला भेटत असेल बास्किन रॉबिन्सचा रॉकी रोड, माझं सजेशन आहे. जर तुम्हाला खूप कमी गोड आवडतं आणि तुम्हाला नट्स वगैरे आवडतात तुमच्या आईस्क्रीम मध्ये, सो गो हॅव इट. आणि दीपेश कडनं सजेशन आहे ब्राउनी मॅडनेस, चॉकलेट मध्येच. आणि आता त्यांनी नवीन फ्लेवर आणलाय, मँगो मेनिया. Yes. तर मम्मा जेव्हा इथे येईल तेव्हा मँगो मेनिया आहे इथे. आणि पप्पांसाठी पण बेरीजचे खूप आईस्क्रीम. सगळे बेरी आहे, दुनियाभरचे बेरी आहे. तर आईस्क्रीमचा प्रॉब्लेम नाही. बिलकुल. सो असा होता आमचा दिवस. सांगा मला तुम्हाला कसं वाटलं. दिवस, सक्सेसफुल डे. अजून कम्प्लीट नाही झालं कारण की आम्ही राहिलेला सिरीज बघून मग झोपू. पण इट वॉज अ नाईस डे. इट वॉज अ व्हेरी गुड. आय लाईक इट. इथेच माझी ड्राईव्ह टेस्ट झालेली मागे. हे बघा, हेच तो स्पॉट जो गेला आता. तर फायनली आम्ही व्लॉग एंड करतोय खूप दिवसांनंतर, खूप व्लॉग्स नंतर. एडिटिंग करताना नाही दिसत एंडिंग. ये येस. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट टू आवर चॅनल. Yes. ऑन आवर चॅनल. आणि तुम्ही पण असे Comment on छोटे this छोटे video. तुम्ही पण असे छोटे छोटे अचीवमेंट
एन्जॉय करता सेलिब्रेट करता का हे कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही काय आणि करता हे पण नसाल सांगा. करत तर करा. करा. दुनिया में और रखा ही क्या है. कुछ नहीं रखा है, यही चीजें जो बाद में याद आएंगी. व्हेरी नाईस. येस, कारण की आता नेक्स्ट टाइम नाही, काही वर्षांनी जेव्हा मी आठवेल की मी जी पास केलेलं त्याच्यासोबत मला हे पण आठवेल की पूर्ण दिवसात मी काय केलेलं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू इट्स व्हेरी सेलिब्रेट. ट्रू. खरं. पहिले मी अशी आहे, मला कसं होतं माहितीये की मी असं, मला माहिती असते की ही गोष्ट होणार आहे आणि ती मोठी गोष्ट असते, आणि मग जोपर्यंत ती होते ना, मी माझी सगळी एक्साइटमेंट निघून जाते आणि मग मी बोलते ठीक आहे ना, आता झाली, आता काय आहे. पण असं नाही करायचं, आता मी शिकली, असं नाही केलं पाहिजे. छोटीची छोटी गोष्ट पण सेलिब्रेट करायला शिका. आमच्याकडनं ही शिकवण घ्या, काहीतरी तरी आम्ही तुम्हाला शिकवतोय. सो बघत राहा आमचे पुढचे व्हिडिओज. बाय, सी इन द नेक्स्ट वन.